सर्व आशाताईंना पुन्हा एकदा नमस्कार. ताणतणाव व्यवस्थापन आणि योगाभ्यास असं आपण बघतो आहोत आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण ध्यानाबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण ध्यानाचे 4 प्रकार बघितले, ते नक्कीच तुम्हाला आठवत असतील. पहिला कुठला होता? एकाग्रता ध्यान, त्याच्यानंतर कल्पनादर्श ध्यान, करुणा ध्यान आणि साक्षी ध्यान, असे 4 प्रकार आपण बघितलेले आहेत. तर हे 4ही प्रकार तितकेच महत्त्वाचे आहेत. करुणादर्श ध्यान जे आहे ते मी म्हटलं तसं की सगळ्या धर्मामधल्या ज्या प्रार्थना आहे आणि कुठली ना कुठली प्रार्थना आपण प्रत्येकजण करत असतो, त्यामुळे त्याचा वेगळा सराव करण्याची गरज नाही आहे. पण पहिला जो आपण प्रकार बघितला, जो म्हणजे एकाग्रता ध्यान किंवा फोकस्ड अटेन्शन असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो असं बघितलं होतं. तर आपण एखादा आलंबन निवडतो आहे, म्हणजे ओंकार असेल किंवा एखादा दुसरा जप असेल किंवा एखादं ज्योत असेल, ज्योतीसारखं चित्र असेल, एखादी प्रतिमा असेल, ती आपण निवडतो. म्हणजे एखादं बाह्य गोष्ट आपण निवडतो आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो आहोत. तर अशा एकाग्रता ध्यानाचा आज आपण थोडासा सराव करणार आहोत. आज आपण काय करणार आहोत? तर आपण सुरुवातीला ध्यान कधीही ध्यानाला सुरुवात करत असताना शरीराचं शिथिलीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ध्यान करत असताना जर आपण आपले सगळे अवयव, इंद्रिय अशी अकसून धरली तर आपलं मन त्याच्यामध्ये शांत व्हायला आपल्याला मदत मिळत नाही. तर जेव्हा आपण आपले सगळे अवयव, सगळे इंद्रिय शांत, निस्तब्ध, स्थिर करतो, त्याच्यानंतर दीर्घ श्वसन करतो, तर मग शिथिलीकरण आणि श्वासोच्छ्वास, दीर्घ श्वसन यानंतर केलेलं ध्यान अधिक चांगलं किंवा एका गाढ विश्रांतीचा, शांततेचा आपण अनुभव घेऊ शकतो. म्हणून आज आपण काय करणार आहोत? तर पहिल्यांदा आपण 2 मिनिटासाठी आपल्या शरीराचं शिथिलीकरण करणार आहोत. शिथिलीकरण करून झाल्यानंतर त्यासाठी मी टप्प्याटप्प्यानं, पायऱ्यांनी सूचना देईन, त्याच्याप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे? तर आपण सगळ्यांनी कुठलंही ध्यानात्मक आसन हे धारण करणं हे महत्त्वाचं आहे. मग कोणाला पद्मासन येत असेल, कोणाला वज्रासन येत असेल, कोणाला स्वस्तिकासन येत असेल, तर काही जणांना कदाचित ही आसनं माहिती नसतील. आपण बऱ्याचदा वज्रासनात बसतो. तर वज्रासन म्हणजे काय हे ज्यांना माहिती नाही ते इथे बघू शकतात. तर वज्रासनात तुम्ही बसू शकता किंवा पद्मासन ज्यांना माहिती आहे ते अशा पद्धतीनं पद्मासनात बसू शकतात. किंवा नेहमीची मांडी, साधी मांडी, ज्याला योगाभ्यासात सुखासन म्हणतो आपण, तसं मांडी घालून तुम्ही सुखासनामध्ये सुद्धा बसू शकता. तर आपण अशा आपल्या आवडत्या कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये आता बसायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? तर आपले जे हे हात आहेत त्याची एक विशिष्ट प्रकारची आपण मुद्रा धारण करणार आहोत. मुद्रा म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारची हाताची काय म्हणूया, ठेवण असं आपण म्हणूया. आणि मुद्रा आपण जेव्हा धारण करतो कुठली, तेव्हा काय होतं? तर आपली जी शरीरामधली अस्तव्यस्तपणे वाहणारी ऊर्जा आहे तिला आपण एका विशिष्ट दिशेनं व्हायला भाग पाडत असतो. आणि अशा वेगवेगळ्या मुद्रा या योगाभ्यासामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. तर आत्ता आपण जे ध्यान करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ही चिन मुद्रा असं म्हणतो आहोत. तर ही चिन मुद्रा आपण प्राणायामाच्या वेळी पण ही बघितलेली आहे. तर याच्यामध्ये काय करतो आहोत आपण? तर आपला अंगठा आणि पहिलं बोट हे अलगद दोन्ही एकमेकांना त्याचा स्पर्श करतो आहोत आणि तो जो आपला हात आहे तो आपल्या गुडघ्यावर आपण ठेवतो आहोत. मांडी घालून बसलेले आहेत त्यांनी पण गुडघ्यावर ठेवायचे. आणि हे ध्यान तुम्ही खुर्चीमध्ये बसून सुद्धा करू शकता. म्हणजे असं काही नाही आहे की, कारण काही जणांना कदाचित खाली बसणं पण शक्य होत नसतं, तर खुर्चीमध्ये बसून सुद्धा तुम्ही हे ध्यान
करू शकता. फक्त लक्षात ठेवायची की आपली जी पावलं आहेत ती पूर्णपणे जमिनीला टेकली पाहिजेत. म्हणजे फक्त टाचेवर किंवा फक्त चवड्यावर असं आपल्याला खुर्चीत बसायचं नाहीये. तर खुर्चीमध्ये बसताना सुद्धा पूर्ण पावलं आपली टेकली पाहिजेत आणि चिन मुद्रा आपण धारण करून आपल्या खुर्चीत बसायचंय किंवा मांडी घालून बसायचं आहे कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये. आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर ध्यान करताना शक्यतो डोळे अलगद मिटणं हे जास्त चांगलं. उघडे ठेवून केलं तर जेव्हा आपली दृष्टी म्हणजे डोळे उघडे असतात तेव्हा साहजिकच आपण जे आलंबन निवडलेलं आहे त्याच्याऐवजी अनेक चित्र पण आपल्याला आजूबाजूला दिसायला लागतात डोळे उघडे असताना, आणि मग कदाचित त्याच्याबद्दलचे विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून हे विचार टाळायच्यासाठी आपण डोळे काय करणार आहोत, अलगद बंद करणार आहोत. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर आपण एक मंत्र निवडणार आहोत आणि त्या मंत्राचा जप आपण करणार आहोत. तर आता हा मंत्र कोणता आहे, तर त्याचं नाव आहे ओम. आणि ओम बद्दल माहिती नाही असा माणूस हा जगावर म्हणजे पृथ्वी तलावर असेल असं मला वाटत नाही. कारण सर्व धर्मामध्ये ओम या ना त्या प्रकारे वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजला गेलेला आहे आणि विविध धर्मांमध्ये ही ओंकाराची साधना सांगितलेली आहे. आता ओंकार असं आपण जेव्हा म्हणतो किंवा तो एक अक्षरी मंत्र आहे आणि सगळ्यात छोटा मंत्र आहे असं पण म्हटलं जातं. पण मूर्ती लहान कीर्ती महान असं आपण म्हणतो त्याप्रमाणे ओंकाराचं रूप आहे. आणि ओम असं आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये 3 अक्षरांचा समावेश आहे, अकार, उकार आणि मकार. तर आपण डायरेक्ट आता जेव्हा आपण साधना करणार आहोत किंवा ध्यान करणार आहोत तेव्हा आपण ओम असं डायरेक्ट न म्हणता आपण अ, उ आणि म या 3ही स्वरांचा आपण इथे उच्चार करणार आहोत. आणि हे ओंकाराचं उच्चारण करत असताना म्हणजे ओंकार काय आहे, तर तो विश्वस्पंदाचा नाद आहे असं आपण मानतो. विश्व जेव्हा तयार झालं मग त्याचा म्हणून जो काही आवाज आहे तो म्हणजे ओंकार असं म्हटलं जातं. आणि पूर्ण आपल्या अवतीभोवतीची जी हवा आहे किंवा पूर्ण जी जागा आहे, निसर्ग आहे, त्या सगळ्यांमध्ये त्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ओंकाराचा आवाज हा भरून राहिलेला आहे. आणि आवाज म्हणण्यापेक्षा तिथे नाद हा शब्द जास्त उपयोग होईल. तर हा ओंकारनाद हा सगळ्या ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ओंकार म्हणजे काय, तर घुमणारा नाद म्हणजे ओंकार असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि आत्ता जेव्हा आपण 2-3 मिनिटाचंच ध्यान इथे करणार आहोत, तर हे ध्यान करताना आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक वेळी श्वास घेऊन श्वास सोडत असताना आपल्याला अकार, उकार, मकाराचं उच्चारण करायचं आहे एकाच श्वासामध्ये. म्हणजे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना अ, उ, म चं उच्चारण करायचं. आता हे अ, उ, म चं जेव्हा तुम्ही उच्चारण करताय तेव्हा अकार जो आहे तो आपल्याला 2 सेकंदाचा म्हणायचा आहे, उकार जो आहे तो 3 सेकंदाचा म्हणायचा आहे आणि मकार जो आहे तो थोडासा लांबून 5 सेकंदाचा म्हणायचा आहे. म्हणजे असा पूर्ण ओंकार जर तुम्ही म्हणाला तर तो 10 सेकंदाचा ओंकार हा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुमच्यापैकी काही जण योगतज्ञ किंवा उन्नत साधक सुद्धा असू शकतील की ज्यांना ह्याच्यापेक्षा जास्त श्वास पुरतोय किंवा जास्त लांबपर्यंत सुद्धा ते ओंकार म्हणू शकतात. पण आत्ता इथे आपण करताना हा असा 10 सेकंदाचा ओंकार म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. कदाचित कोणाला जर आत्ता जे सगळे ऐकता आहेत साधक किंवा सगळ्या आशाताई ऐकतायत, कुणाला तरी असं असू शकेल की एखादी व्याधी आहे म्हणून 10 सेकंदाचाही श्वास पुरू शकत नाही. असं असेल तर आपल्या क्षमतेप्रमाणे आपण त्याच्यापेक्षा कमी अशा सेकंदाचा ओंकार सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आणि आता इथे आपण काय करणार आहोत, तर अशी ओंकाराची आपण 11 आवर्तनं करणार आहोत. आणि ओंकाराच्या नादाला शरीरामध्ये घुमवल्यानंतर तो घुमणाऱ्या नादाचा शरीर मनावर काय परिणाम होतो ह्याचा अनुभव आता आपण ह्या ध्यानामध्ये घ्यायचा आहे. लक्षात आलंय? ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक आवर्तन म्हणून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मी प्रत्येक वेळी श्वास घ्या असं म्हणणार नाही, पण सुरुवातीची 1-2-3 आवर्तनं मी प्रत्येक वेळी श्वास घ्या असं म्हणेन आणि श्वास घेऊन झाल्यानंतर श्वास सोडत असताना ओंकाराचं आपल्याला उच्चारण करायचं आहे.
आता माझ्यासाठी सूचना देते आणि एक आवर्तन मी आपल्याला करून दाखवत आहे. ते आपण बघा आणि मग आपण सगळ्यांनी एकत्र करूयात. मी माझ्यासाठी सूचना देते. डोळे मी मिटलेले आहेत. श्वास घ्या. आणखीन एक आवर्तन करून दाखवते आहे. श्वास घ्या. लक्षात आलं सगळ्यांच्या? अशा पद्धतीनं आपण ओंकाराची 11 आवर्तनं करणार आहोत. आणि त्यापूर्वी आत्ता मी म्हटलं तसं सुरुवातीला मी काही सूचना या शरीर शिथिलीकरणासाठी देईन. आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करायचे. पायाच्या बोटापासून ते आपल्या डोक्यापर्यंत, मस्तकापर्यंत असं क्रमाक्रमानं आपलं लक्ष आपण खालून वर नेत जाणार आहोत. आणि प्रत्येक अवयव हा सैल, शिथिल आणि स्थिर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर पूर्ण 1 मिनिटभर आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण बघितलेलं आहे समकाल दीर्घ श्वसन, किंवा त्याच्यानंतर आपण 1 ते 4 अंक मोजेपर्यंत श्वास घेत होतो आणि 1 ते 6 किंवा 1 ते 8 मध्ये श्वास सोडत होतो. तर तशा पद्धतीनं आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर 11 आवर्तनं ओंकाराची करायची आहेत. तर सगळ्याजणी तयार आहात? सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा, आपली मान आणि मस्तक हे सरळ एका रेषेमध्ये ठेवायचं आहे. डोळे अलगद मिटायचे आहेत आणि हात मांडीवर चिन्ह मुद्रेमध्ये न्यायचे आहेत. सुरुवातीला आपण शिथिलीकरण करतो आहोत. तत्पूर्वी सगळ्यांनी ताठ बसलोय ना अशी पुन्हा एकदा खात्री करायची आहे. जे साधक खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी थोडंसं पुढे सरकायचं आहे आणि आपली पावलं पूर्णपणे जमिनीला टेकायची आहेत. आता सगळं लक्ष आपलं शरीराच्या खालच्या भागावर केंद्रित करायचं आहे आणि सूचनेप्रमाणे एकेका अवयवावर लक्ष देते त्याला शिथिल करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. डाव्या पायावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि डाव्या पायाच्या बोटांपासून ते कमरेपर्यंतचा भाग जो आहे तो डावा पाय पूर्णतः शिथिल करायचा आहे. याच्यामध्ये पायाची बोटं, घोटा, डाव्या पायाची पोटरी, गुडघे, मांड्या, जांघा हे सगळे भाग जाणीवपूर्वक आता आपण शिथिल करतो आहोत. कुठे ताण जाणवत नाहीये ना याची खात्री करायची आहे. आणि ताण जाणवत असला तर त्या अवयवाला पुन्हा सांगायचंय की शांत, सैल, शिथिल हो. अर्थात हे सगळं आपण आपल्या जाणीवेच्या साहाय्यानं करतोय बरं का. कुठलाही अवयव आपण इथे हलवणं अपेक्षित नाही आहे. डावा पाय असा शिथिल, शांत, स्थिर, सैल झाल्यानंतर उजव्या पायावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. पायाच्या बोटापासून ते कमरेपर्यंतचा सगळा उजव्या पायाचा भाग, त्याचे छोटे छोटे वेगवेगळे अवयव, पायाची बोटं, तळवे, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांड्या असं सगळं शांत शिथिल करायचं आहे. अशा प्रकारे शरीराचा खालचा भाग हा छान शिथिल झाल्यानंतर शरीराच्या मधल्या भागावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. पहिल्यांदा डाव्या हाताकडं लक्ष द्यायचं आहे. हाताच्या बोटापासून ते डावा खांदा यापर्यंतचे मधले सगळे जे अवयव आहेत, हाताची बोटं आहेत, हाताचा वरचा तळवा आहे, मनगट आहे, कोपर आहे, हे सगळं दंड आहेत, हे सगळं शांत शिथिल करायचं आहे. डावा हात असा शिथिल झाल्यानंतर उजव्या हाताकडं लक्ष न्यायचं आहे आणि उजव्या हाताच्या बोटापासून ते खांद्यापर्यंतचा सगळा हात शिथिल करायचा आहे. शांत शिथिल.
अशा पद्धतीनं दोन्ही हात आता शिथिल झालेले आहेत, सैल झालेले आहेत. त्यामध्ये कोणताही ताण आपल्याला जाणवत नाही आहे. यानंतर आपलं सगळं लक्ष हे पोटाकडे घेऊन जायचं आहे. पोटाचे सगळे स्नायू शिथिल करायचे आहेत. नाभीभोवतीचा सगळा भाग शिथिल झालेला आहे, याचा सजगपणे अनुभव करायचा आहे. त्यानंतर सगळं लक्ष छातीवर केंद्रित करायचं आहे आणि छातीचे सगळे स्नायू सैल करायचे आहेत, शिथिल करायचे आहेत. यानंतर आपलं सगळं लक्ष हे पाठीवर केंद्रित करायचं आहे आणि खालपासून वरपर्यंत पाठीचा एक एक मणका हा शिथिल करत वर 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 यायचा आहे. शरीरातला सगळा चैतन्याचा प्रवाह हा पाठीच्या कण्यामधून वाहत असतो आणि म्हणून पाठीचा कणा आपण छान ताठ सरळ ठेवलेला आहे, जेणेकरून त्या चैतन्याच्या प्रवाहाला कोणताही अडथळा येणार नाही. शरीराचा मधला भाग अशा पद्धतीनं सगळा शिथिल झालेला आहे. यानंतर आपलं सगळं लक्ष हे मानेकडं घेऊन यायचं आहे. मानेचे सगळे स्नायू सैल शिथिल करायचं आहे. मस्तकाचा सगळा भार हा आपल्या मानेवर असतो आणि म्हणून तिला छान स्थिर शैल शिथिल व्हायला सांगायचं आहे. यानंतर शरीराचा वरचा भाग चेहऱ्याच्या भागाच्या स्नायूंवर आपण आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. डावा गाल, डावा कान, डावी भुवई शांत शिथिल करायची आहे. त्यानंतर चेहऱ्याचा उजवा भाग, उजवा गाल, उजवा कान, उजवी भुवई सगळं अगदी सैल शिथिल करायचं आहे. खालचा आणि वरचा जबडा जो आहे तो त्याच्यामध्ये थोडंसं फट पाहिजे, थोडंसं अंतर ठेवायचं आहे, सैल ठेवायचं आहे. आपलं स्वरयंत्र, घसा या अवयवांची सूक्ष्म जाणीव करून घ्यायची आहे आणि तिथे कुठे ताण नाहीये ना हे बघायचं आहे. आणि जिथं ताण जाणवतोय तिथे जाणीवपूर्वक आपल्याला स्वयंसूचना देऊन ते शांत शिथिल करायचे आहेत. सगळं लक्ष आता कपाळावर केंद्रित करायचं आहे आणि तत्पूर्वी नाक, नाकपुड्या या सुद्धा शांत शिथिल झालेल्या आहेत. दोन्ही डोळे अगदी शांत स्वस्थ आहेत, याची जाणीव करून घ्यायची आहे. कपाळावर कोणत्याही आठ्या नाही आहेत ना हे पाहायचं आहे. अशा प्रकारे चेहऱ्याचे सगळे स्नायू आता सैल शिथिल झाले असल्यामुळे चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलेलं आहे. यानंतर मस्तकाचे सगळे भाग, टाळू भाग, मागचा भाग सगळे शिथिल झालेले आहे. मेंदूचे सगळे भाग आता शिथिल झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं पायाच्या बोटापासून ते मस्तकापर्यंतचा सगळा भाग, शरीराचे सगळे अवयव, सगळी इंद्रिय आता शांत, निस्तब्ध आणि स्थिर झालेली आहेत, शिथिल झालेली आहेत. याचा सजगपणे अनुभव घ्यायचा आहे. आपलं सगळं शरीर आपण जाणीवेच्या साह्यानं शिथिल केलेलं आहे. आपलं सगळं शरीर आता स्वीकारशील झालेलं आहे. याची जाणीव करून घ्यायची आहे, याची अनुभूती घ्यायची आहे. असं शरीर शांत शिथिल झाल्यानंतर आपण आता 1 मिनिटासाठी दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. नेहमीपेक्षा आपण थोडासा जास्त श्वास फुफ्फुसं भरून, छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास सोडायचा आहे. सगळी शरीरातली हवा बाहेर जाईल
असं आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीनं शांत सुरू. अशा पद्धतीनं आपलं सगळं शरीर आता शांत शिथिल झालेलं आहे. याच्यानंतर आता आपण पूर्ण 1 मिनिटभर दीर्घ श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. दीर्घ श्वसन म्हणजे नेहमीच्या श्वासगतीपेक्षा थोडीशी सावकाश गती आपण अवलंबणार आहोत. याच्यामध्ये अगदी छाती भरून, फुफ्फुस भरून, सावकाश भरभरून श्वास घेणार आहोत आणि तो सावकाश सोडणार आहोत. म्हणजे श्वासापेक्षा उच्छ्वासाची गती अधिक धीमी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि अशा पद्धतीनं दीर्घ श्वसनाचा पूर्ण मिनिटभर आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर आपण ओंकाराची 11 आवर्तनं करणार आहोत. दीर्घ श्वसनाचा अभ्यास करूया. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. आपापल्या गतीनं अशा पद्धतीनं दीर्घ श्वसनाचा अभ्यास करत राहायचा आहे. अशा प्रकारे दीर्घ श्वसनाचा अभ्यास केल्यामुळे आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होत आहे आणि संपूर्ण शरीराला एक गाढ विश्रांतीचा अनुभव घेत आहोत, अनुभव मिळतो आहे. आणि अशाच प्रकारे दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला लक्षात येईल असा दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपल्याला ताण तणाव कमी करायला मदत करत असतो. शेवटची 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करायची आहे. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. दीर्घ श्वसनाचा अभ्यास आता सगळ्यांनी थांबवायचा आहे. यानंतर आपण ओंकाराची आवर्तनं करणार आहोत. अकार, उकार, मकाराचं उच्चारण करणार आहोत. प्रत्येक वेळी श्वास घेऊन श्वास सोडत असताना एकाच श्वासामध्ये अकार, उकार, मकाराचं आपण उच्चारण करणार आहोत. अनुक्रमे 2 सेकंद, 3 सेकंद आणि 5 सेकंद असा ओंकाराचा आपण उच्चारण करणार आहोत. प्रत्येक वेळी मी श्वास घ्या असं म्हणणार नाही. आपापल्या गतीनं आपण 11 आवर्तनं पूर्ण करणार आहोत. ओंकाराची आवर्तनं सुरू करूयात. श्वास घ्या, श्वास घ्या,
ओंकाराच्या स्पंदनांचा पूर्ण शरीरभर अनुभव आता आपल्याला येऊ लागला आहे. पायापासून मस्तकापर्यंत ओंकाराची स्पंदनं आपल्याला जाणवू लागलेली आहेत. आकाराचं उच्चारण करताना विशेषतः शरीराच्या खालच्या भागामध्ये, उकाराचं उच्चारण करत असताना शरीराच्या मधल्या भागामध्ये आणि मकाराचं उच्चारण करत असताना शरीराच्या वरच्या भागामध्ये आपल्याला जास्त करून स्पंदनांचा अनुभव येऊ शकतो. आता उर्वरित आवर्तनं आपण करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. शेवटचं आवर्तन आता आपण करणार आहोत. ओंकाराच्या स्पंदनांचा, लाटांचा, लहरींचा संपूर्ण शरीरभर आता आपण अनुभव घेत आहोत आणि एका असीम नीरव शांततेचाही आपण अनुभव घेत आहोत. ओंकाराचं शेवटचं आवर्तन करूया. श्वास घ्या. ओंकाराच्या सुंदर स्पंदनांचा शरीरभर अनुभव घ्यायचा आहे. सुरुवातीची श्वासोच्छ्वासाची गती आता एकदम कमी झालेली आहे. विचारांची गर्दी कमी झालेली आहे आणि एका असीम नीरव शांततेचा, समाधानाचा आणि आनंदाचा आपण अनुभव घेत आहोत. 1 मिनिटभर असंच शांत बसून राहायचं आहे आणि मनातल्या मनात ओंकाराचा जप करायचा आहे. हरिओम. आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहेत आणि त्यानंतर आपले दोन्ही तळवे आपल्या
डोळ्यांवर अलगद ठेवायचे आहेत आणि परावर्तित ऊर्जेचा अनुभव घेत घेत आपल्या हातांच्या उंजळीमध्ये आपल्या पापण्यांची उघडझाप करत अलगद डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. आजच्या ह्या एकाग्रता ध्यानामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात आणि छान ध्यान केलं, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. आपण ओंकाराचा आज जप केलेला आहे. ओंकाराचं आलंबन आपण एकाग्रतेसाठी निवडलं होतं. हे ध्यान करून झाल्यानंतर, ह्या ध्यानाचा सराव केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फायदे होत आहेत, लाभ काय झालेले आहेत किंवा आपल्याला कसं वाटलं आहे हे आम्हाला जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवलं तर आम्हालाही प्रेरणा मिळेल. आणि आपल्या ह्या कॉमेंट्स वाचून अनेक साधक आणि आपल्यासारख्या क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि सगळेच नागरिक यांना एक सुद्धा हा ध्यानसराव करत राहण्यासाठी एक प्रेरणा मिळेल. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा आमची हीच विनंती आहे की या ध्यानाचा आपण अनुभव घ्या, सराव करा आणि आम्हाला कसं वाटलं हे जरूर लिहून कळवा. धन्यवाद.